नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। जर तुम्ही पीक विमा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएम किसान योजनेचा हप्ता किंवा नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमची शेतकरी बांधवांनो प्रतीक्षा संपली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात सरकारने असे काही निर्णय घेतले आहेत की ज्यामुळे आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एक नाही, दोन नाही तर साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती। तुम्हाला देखील माहीतच असेल की खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा केली होती आणि सरकारने अशी देखील घोषणा केली होती की पीक विम्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केली जाईल। 17,500 रुपयांचा पीक विमा हेक्टरी दिला जाईल अशी घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली होती। त्या अनुषंगाने आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। तसेच ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होऊ शकली नव्हती तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम देखील जमा होणार आहे। आणि त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याचे 17,500 रुपये जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 18 ते 19,000 रुपयांची नुकसान भरपाई जमा होणार, तसेच कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता रखडलेला जमा होणार, त्याचबरोबर कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार। त्याचबरोबर या सर्व योजनांच्या लाभासाठी सरकारने सांगितलेली कोणती कामे तुम्हाला पूर्ण करावी लागणार आणि त्याचबरोबर हे जे पैसे जमा होणार आहेत ते सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेमध्ये जमा होणार, तर या सर्व प्रश्नांचे उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार, त्याचबरोबर कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, याबद्दलची शेतकरी बांधवांनो सविस्तर माहिती तुम्हाला आता पूर्णपणे बघायला मिळणार आहे। जर तुम्ही देखील पीक विम्याची, नुकसान भरपाईची, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आहे। तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे। फक्त आता थोडासा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की या सर्व योजनांच्या लाभासाठी सरकारने सांगितलेली तुम्हाला काही कामे पूर्ण करावी लागतील आणि सरकारने सांगितलेली जर तुम्ही कामं पूर्ण केली तरच तुम्हाला पैसे मिळतील, नाहीतर 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। आता कोणती कामे करावी लागणार, पीक विम्याच्या लाभासाठी किंवा हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार याबद्दलची देखील सर्व काय माहिती बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आमच्या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की सेट करा। त्याचबरोबर व्हिडिओला पण लाईक करा आणि तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। शेतकरी बांधव ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होते, वाट पाहत होते, अखेरकार ती बातमी आता शेतकरी बांधवांनो समोर आलेली आहे। आता अनेक दिवसानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे। अखेरकार खूप दिवसांची शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी शेतकरी बांधवांनो काहीच हरकत नाही। राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे।
जर तुम्ही पीक विम्याची, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची, पीएम किसान योजनेच्या हप्त्याची आणि नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। आता तुमची प्रतीक्षा संपली आहे, कारण की सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी शेतकऱ्यांना म्हणजेच की योजनांवरून धारेवरती धरले होते आणि आता त्यामधूनच शेतकरी बांधवांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या आहेत। आता साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत, कारण की अधिवेशनामध्ये सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 नाही 2 नाही तर 3 ते 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती किती रुपये जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांना कोणकोणती कामे पूर्ण करावी लागणार, हप्त्याच्या लाभासाठी कोणती कामे करावी लागणार, तसेच पीक विम्याच्या लाभासाठी शेतकरी बांधवांनो तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का, तर शेतकरी बांधवांनो सर्व काय आपण या ठिकाणी 2 ते 3 मिनिटांमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात शेतकरी बांधवांच्या हिताचे मोठे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत। सरकार आता थेट लाभ हस्तांतर म्हणजेच की आता डीबीटीच्या माध्यमातून आता म्हणजेच की रक्कम आता हस्तांतरित केली जाणार आहे, वाटप करण्यामध्ये येत आहे, जमा करण्यामध्ये येत आहे। डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लाभ हस्तांतर या प्रणालीच्या माध्यमातून आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मेसेज येईल। मेसेज आल्यानंतर लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढू शकाल। आता शेतकरी बांधवांनो, नेमकी कोणकोणत्या योजनांचे किती रुपये जमा होणार, तर बघा, सरकारच्या माध्यमातून पीक विमा देण्याची घोषणा झाली होती, हे तर तुम्ही देखील ऐकलेलंच असेल, म्हणजे तुम्हाला देखील माहीतच असेल। खरीप हंगाम म्हणजे आता लक्ष देऊन पाहत राहा, खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे आतून शेती पिकांचे नुकसान झाले होते आणि या पार्श्वभूमीवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी घोषणा केली होती की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल, म्हणजेच की नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केली जाईल, अशी घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। खरं तर जानेवारी महिन्यामध्येच पीक विम्याची रक्कम जमा होणार होते, परंतु पीक विम्याच्या पोर्टलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खरीप हंगाम 2025चा पीक विमा जमा होण्यास विलंब झाला होता। परंतु सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यामध्ये येत असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता पीक विमा किती जमा होणार, तर बघा, सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी साधारणतः 17,000 ते 17,500 रुपयांचा पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। लवकरच आता तुमच्या देखील खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे, कारण की कृषी विभागाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू करण्यामध्ये आला असून आता पीक विम्याची सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता कोणत्या योजनांचे पैसे जमा होणार, तर पहिली जी योजना आहे ती आहे पीक विमा। आता पीक विम्याचे किती रुपये जमा होणार, तर हेक्टरी 17,500 रुपये पीक विम्याचे जमा होणार, हे लक्षात घ्या। त्यानंतर दुसरी जी योजना आहे ती आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। आता नमो शेतकरी योजनेचा जर विचार केला तर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकूण 7 हप्ते पूर्णपणे जमा झाले असून आता नमो शेतकरी योजनेचा पूर्णपणे 8वा हप्ता देखील जमा होणार आहे। आता नमो शेतकरी योजनेचा खरं तर जो 8वा हप्ता आहे हा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास विलंब झाला, परंतु अखेरकार सरकारच्या माध्यमातून
हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना शेतकरी बांधवांनो वेग आला असून आता राज्यातील साधारणतः 90 लाखापेक्षाही अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर तिसरी जी योजना आहे ती आहे पीएम किसान योजना। आता पीएम किसान योजनेचा जर विचार केला तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 21 हप्ते पूर्णपणे जमा झालेले आहेत। आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील जमा होणार आहे। 22व्या हप्त्याचे 2000 रुपये आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आणि त्यानंतर चौथी जी योजना आहे ती आहे नुकसान भरपाई। नुकसान भरपाईचे पैसे देखील बरेच काही शेतकरी बांधवांना मिळालेले नाहीत। त्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। त्या शेतकरी बांधवांना देखील 18,000 रुपये असे नुकसान भरपाई देखील जमा केली जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो फक्त या जिल्ह्यामध्ये आज हे पैसे वितरित केले जाणार आहेत। जर का तुमचा जिल्हा आलेला नसेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा जमा केला जाणार नाही। त्यामुळे जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर 2 मिनिटाचा व्हिडिओ काढून नक्की आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। त्यानंतर पाहूया राज्य सरकारच्या माध्यमातून नेमकी कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत। ते कामे केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। या जिल्ह्यामध्ये आज सर्वात अगोदर रक्कम जमा केली जाणार आहे। तर नंबर 1 वरती जिल्हा आहे गडचिरोली। गडचिरोली मधील जर शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण पीक विम्याची, नुकसान भरपाईची, त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची तुम्ही जर का प्रतीक्षा करत असाल, गडचिरोली मध्ये राहून कोणत्या तरी एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तरी देखील आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। गडचिरोली मधील सर्व शेतकरी बांधवांना आता एकत्रपणे रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर बुलढाणा मधील जर शेतकरी असाल, बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल, नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला देखील एकत्रपणे रक्कम जमा केली जाणार आहे। कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल बुलढाणा मधील, तरी देखील तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर बीड मधील जर शेतकरी असाल, बीड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण रखडलेल्या नमो शेतकरी योजनेची वाट पाहत असाल, पीक विम्याची, डबल पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची अशी प्रतीक्षा करत असाल, तर तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर भंडारा मधील जर शेतकरी असाल, भंडारामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर पीक विमा कधी जमा होणार, त्याचबरोबर नुकसान भरपाई देखील तुमच्या खात्यावरती जमा झालेली नसेल तर ती देखील तुम्ही प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला देखील एकत्रपणे रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर चंद्रपूर मधील शेतकरी चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण कधी रक्कम जमा होणार अशी प्रतीक्षा असेल, तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील संपलेली आहे। राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आलेले असून त्याचबरोबर कृषी विभागाकडून देखील निर्णय घेण्यामध्ये आलेले आहेत। आता तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। चंद्रपूर मधील कोणता पण एका तालुक्यामधील जर शेतकरी असाल, तरी देखील तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। हिंगोली मधील जर शेतकरी असाल, तुम्ही पण रखडलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा असेल, त्याचबरोबर पीक विमा रक्कम कधी जमा होणार, त्याचबरोबर नुकसान भरपाई कधी जमा होणार, तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला देखील लवकरात लवकर रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकत्रपणे रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर जालना मधील जर शेतकरी असाल, जालनामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही देखील प्रतीक्षा करत असाल, तर तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकत्रपणे रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। कोल्हापूर मधील जर तालुक्यामधील शेतकरी असाल, कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल कोल्हापूर मधील, तरी देखील तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील एकत्रपणे रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर लातूर मधील जर शेतकरी असाल, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, नमो आणि पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे। तुम्हाला देखील एकत्रपणे रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर नागपूर नाशिक मधील जर शेतकरी असाल, नागपूर मध्ये राहून कोणत्या तरी एका तालुक्यामधील शेतकरी असाल, त्याचबरोबर नाशिक मधील पण कोणत्या तरी एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तरी देखील आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील एकत्रपणे रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर पालघर परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना एकत्रपणे रक्कम जमा केली जाणार आहे। आता या जिल्ह्यात सर्वपणे शेतकरी
बांधवांना रक्कम मिळणार आहे, परंतु हे कामे तुमचे पूर्ण असतील तरच तुम्हाला शेतकरी बांधवांना रक्कम मिळणार आहे. नंबर 1 वरती काम आहे ई-KYC. ज्या शेतकरी बांधवांची ई-KYC अपूर्ण आहे त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई-KYC पूर्ण करावी, जेणेकरून तुम्हाला देखील तुमचा जिल्ह्याचा नंबर आलेला असेल तर तुम्हाला देखील लवकरात लवकर रक्कम जमा केली जाईल. त्यानंतर दुसरं काम आहे आधार बँक खात्याची लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आधार बँक खात्याशी लिंक करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला देखील रक्कम जमा होण्यास काही अडथळा निर्माण होऊ नये. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय जाहीर झालेले आहेत. आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. ई-KYC आणि आधार बँक खात्याची लिंक हे कामे लवकरात लवकर पूर्ण करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.